रामकृष्ण हरी मित्रांनो, नदीचं पाणी ओसरलं खरं, पण गावाकडे जायला रस्ताच राहिला नव्हता. 2 फुटाचा कठडा होता. त्या कठड्यावरून गावात ये जा करावं लागत होती आणि त्यावरून जीव धोक्यात घालून चालावं लागत होतं. पुलावर काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. पुराने डांबरी रस्ताही पूर्ण गिळून टाकला होता. पूर्ण खड्डे पडलेले होते. इकडं वावरांकडे पाहिलं तर नदी पूर्ण वावरांमध्ये शिरली होती. वावर आहे की नदी हेच काही कळत नव्हतं. हिवरा, दादेगाव, धामणगाव या रोडचा पूर्णपणे संपर्क तुटला होता आणि या पुलाच्या कठड्यावरून चालायचं म्हणजे एक खरी परीक्षाच होती. मित्रांनो, निसर्गाच्या पुढे माणसाची ताकद किती लहान आहे ना, हे आत्ता सगळं पाहून आपल्याला दिसतंय. गेल्या 50 वर्षातही असा महापूर आला नाही. तो आज 2025मध्ये आला आहे. यानंतर मी गावात फेरफटका मारून आलो. कांदे लावण्यासाठी जनरेटर आणलं होतं. त्याचा जरा घोटाळा झाला होता म्हणून ते नीट करण्यासाठी फिटरही आले होते.